आपलं लग्न कशाही प्रकारे होऊ द्या, म्हणजे लव्ह मॅरेज असू द्या किंवा अरेंज मॅरेज असू द्या, पण तुम्हाला सांगते सगळ्याच नवऱ्यांना ना आपल्या बायकोकडनं अपेक्षा असते की तिने सकाळी लवकर उठावं, छान नटावं, नटून वगैरे झाल्यावर दारात एक छोटीशी का होईना पण रोज रांगोळी काढावी. आता हे मला तर पॉसिबल होत नाही, मी ट्राय करेल लवकरच, पण असं नेहमी पॉसिबल होत नाही. म्हणून मी सण सुद्धा आला ना की मग 10-15 दिवस कंटिन्यू रांगोळी काढत असते आणि तुमच्यासोबत पण ते शेअर करते. रांगोळी वगैरे काढून झाली आज आणि त्यानंतर मग मी दिवे पेंट करायला बसले होते, कारण मला बाहेरून आणण्यापेक्षा ना ही ऍक्टिव्हिटी घरीच करायला खरंच खूप जास्त आवडते. आणि हा जो दिवा मी आता पेंट करते ना तो माझा सगळ्यात फेवरेट झाला होता, कारण खरंच खूप जास्त छान वाटत होता तो. आणि हा जो मोठा आहे तो मी दिवाळीच्या दिवशी जी रांगोळी काढणार आहे ना मोठी, त्याच्या एकदम मध्यभागी लावणार आहे मी. आणि खरंच खूप जास्त छान सुद्धा वाटेल ते, कारण मी त्याला ना छान मिरर वर्क वगैरे केलं होतं आणि कलर पण एकदम फ्रेश निवडला होता त्याच्यासाठी. आणि जसं की तुम्हाला माहितच आहे आज दिवाळीचा पहिला दिवस म्हणजेच वसुबारस आहे, म्हणून मी आज ना छान दारामध्ये दिवे लावून घेतले होते. आणि दिवे लावले ना खरंच इतका छान फिलिंग येत होती घरामध्ये. त्यानंतर ना पटकन स्वयंपाकाला लागले, कारण हे यायचा टाइम झाला होता आणि यांना आली की खरंच खूप जास्त भूक लागत असते. पटकन ना मस्त सोयाबीन भुर्जी, त्यानंतर चपाती असं सगळं करून घेतलं आणि मग हे घरी येऊस थोडासा टाइमपास केला. त्यानंतर बाकीच्या साड्यांच्या घड्या मारून घेतल्या ना. असा होता माझा आजचा दिवस. बाय बाय.